हॅलो डिअर स्टुडंट, आज आपला 13वा दिवस आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड स्टँडर्ड 10 सायन्स या सब्जेक्टचे व्हिडिओ मी अपलोड करत आहोत. अँड टुडे इज द 13th डे ऑफ दिस our online batch. Okay, I hope all of you understand my previous video lecture and all of the topics are conceptual. I think all of you understand very well. Now today we will move towards with the new topic, that's name is gravitational potential energy. आजच्या टॉपिकचं नाव काय आहे? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. अँड इट्स अ कॉन्सेप्च्युअल टॉपिक. पूर्ण कॉन्सेप्च्युअल टॉपिक आहे, कॉन्सेप्ट आहे, तुम्हाला समजून घ्यावं लागेल. ठीक आहे. आणि कन्फ्युजन असते मुलांना या टॉपिकमध्ये. मॅक्झिमम स्टुडंट हॅज कन्फ्युज्ड इन दिस टॉपिक, दॅट इज द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. बट तुमचं कन्फ्युजन होणार नाही जर तुम्ही 100% इकडे लक्ष दिलं तर बघा, आधी आपण बघू पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय. व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी? पोटेन्शियल एनर्जी कशाला म्हणतात? ठीक आहे. तर बघा, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जी थेअरी दिली आहे त्यामध्ये पहिली लाईन आहे. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, पहिली लाईन दिलेली आहे ती मी लाईन सांगतो तुम्हाला. बघा, एनर्जी stored in object because of its position or state. शॉर्ट मध्ये सांगितलंय मी. एनर्जी stored in object because of its state or position, then it is called potential energy. म्हणजे ऑब्जेक्टच्या स्टेट नुसार किंवा पोझिशन नुसार त्यामध्ये जी एनर्जी स्टोअर असते त्याला म्हणतात पोटेन्शियल एनर्जी. फॉर एक्झाम्पल, मी ऑब्जेक्ट आहो, माझी एक पोझिशन आहे, एका पोझिशन मध्ये मी सध्या आहो. ठीक आहे. स्टँडिंग पोझिशन मध्ये मी सध्या आहो आणि या पोझिशन मध्ये असताना माझ्यामध्ये जी एनर्जी स्टोअर आहे, मी एक ऑब्जेक्ट आहे आणि या पोझिशन मध्ये असताना माझ्या आतमध्ये जी एनर्जी स्टोअर आहे त्या एनर्जीला म्हटलं जाईल पोटेन्शियल एनर्जी. लक्षात आलं असेल तुम्हाला? खूप इझी आहे. कोणत्याही ऑब्जेक्टच्या स्टेटनुसार किंवा पोझिशननुसार त्यामध्ये जी एनर्जी स्टोअर असते त्याला म्हणतात पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. आता येऊ आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, जो आपला टॉपिक आहे. बघा, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? सपोज हा अर्थ सरफेस आहे, अर्थ सरफेस हा आहे अर्थ सरफेस. आणि या अर्थ सरफेसवर इथे एक ऑब्जेक्ट आहे. हा काय ऑब्जेक्ट आहे आणि या ऑब्जेक्टला अर्थ सरफेस वरून काहीतरी हाईटवर काहीतरी डिस्टन्सवर नेला गेला. तर हा जो ऑब्जेक्ट आहे हा काही डिस्टन्सवर काही हाईटवर अर्थ सरफेस पासून इथपर्यंत आला. म्हणजे अर्थ सरफेस पासून वरत तो काहीतरी हाईटवर गेला. ठीक आहे. म्हणजे सरफेस पासून वरत जाताना त्याने कोणाला अपोज केला आहे? खालून त्याच्यावर जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागत होता त्याला अपोज करून तो वरती गेला आहे. ठीक आहे. म्हणजे ऑब्जेक्ट इथं होता, इथून वरत जाण्यासाठी त्याने काही ना काही वर्क डन झालं ना, त्याचं काही ना काही वर्क त्याने केलं इथून इथपर्यंत पोहोचण्यासाठी. ठीक आहे. इथून इथपर्यंत जाण्यासाठी सम वर्क हॅज टू बी डन, काहीतरी वर्क त्याने केलं. आणि जेव्हा ऑब्जेक्ट इथून इथपर्यंत गेला तर यामध्ये इथून इथपर्यंत जात असताना एक एनर्जी, जेव्हा तो इथून इथपर्यंत पोहोचला, इथपर्यंत येऊन तो पोहोचला, तेव्हा यामध्ये एक एनर्जी स्टोअर झाली, काही ना काही एनर्जी त्याला लागली वरत जाण्यासाठी. आणि इथून इथपर्यंत जेव्हा तो आला आणि इथं जेव्हा त्याच्या आतमध्ये एनर्जी स्टोअर झाली, ती एनर्जी होती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ काय, ऑब्जेक्टला अर्थ सरफेस पासून वरत जाण्यासाठी, अर्थ सरफेस पासून म्हणजे ऑब्जेक्टला इथून इथपर्यंत जाण्यासाठी जी एनर्जी यामध्ये स्टोअर झाली ती होती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. कारण तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सला अपोज करून वरत आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे अर्थ सरफेस पासून एका पर्टिक्युलर हाईटवर जाण्यासाठी ऑब्जेक्टला जेवढी, म्हणजे अर्थ सरफेस पासून एका पर्टिक्युलर हाईटवर जेव्हा ऑब्जेक्ट गेला आणि तेव्हा त्यामध्ये जी एनर्जी स्टोअर होती ती होती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. आलं लक्षात? अर्थ सरफेस पासून ऑब्जेक्टला एका पर्टिक्युलर हाईटवर जर ऑब्जेक्ट जात असेल, काहीतरी वर्क
डन करून तो जात असेल आणि तेव्हा त्यामध्ये जी एनर्जी स्टोअर झाली ती असते ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, ठीक आहे. हा ऑब्जेक्ट वरती गेला अपोज करत, ग्रॅव्हिटेशनल फोर्सला अपोज करत तो वरती जाऊन पोहोचला एका पर्टिक्युलर हाईटवर आणि तेव्हा त्यामध्ये जी एनर्जी स्टोअर झाली ती एनर्जी होती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. तर मग किती झाली, म्हणजे किती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी? जर ऑब्जेक्ट हा इथं होता आणि इथून इथपर्यंत गेला तर सध्या यामध्ये किती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे? मग कसं आपण याला फाइंड आउट करू? ठीक आहे, तर बघा त्याचा एक काय आहे फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला मी तुम्हाला डिराईव्ह करून दाखवतो. जनरली मुलं हा फॉर्म्युला डायरेक्ट रटून घेतात. ठीक आहे, खूप इझी आहे, समजलंही पाहिजे आपल्याला. ठीक, बघा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? जर ऑब्जेक्ट इथून इथपर्यंत गेला तर किती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी यामध्ये आहे इथं. ठीक आहे, तर बघा जेव्हा तो इथून इथपर्यंत गेला त्यानं काही ना काही वर्क केलाय, म्हणजे वर्क झालाय, काही ना काही वर्क डन तिथे झालेलं आहे. ठीक आहे, वर्क डन म्हणजे काय? वर्क डन म्हणजे फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. वर्क म्हणजे काय? फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, इथं डिस्प्लेसमेंट किती? तर इथून तो इथपर्यंत गेला ना, तो इथे होता, तू इथून इथपर्यंत जाऊन पोहोचला म्हणजे तू इथून इथपर्यंत डिस्प्लेस झाला. इथं डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट द हाईट. इथं डिस्प्लेसमेंट काय होईल? हाईट होईल, कारण तू इथून इथपर्यंत जाऊन पोहोचला त्याने किती डिस्प्लेसमेंट झालं त्याचा अर्थ h येईल, म्हणून इथं डिस्प्लेसमेंट किती होईल? हाईट म्हणजे h. इथं फोर्स कोणता आहे? इथं फोर्स म्हणजे फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी आहे. इथं फोर्स म्हणजे कोणता? फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. फोर्स म्हणजे मास इनटू एक्सिलरेशन आणि h हाईट. ठीक आहे, मास एक्सिलरेशन कोणतं इथं? तर एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. इथं कोणतं एक्सिलरेशन आहे? तर एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि त्याला आपण इंडिकेट करतो जी ने, म्हणून a च्या ऐवजी काय दिलं मी इथं g आणि हा h. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती झाली? तर mgh. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा सिम्बॉल आहे u, म्हणजे u इक्वल टू किती झाला? mgh. तर हा mgh फॉर्म्युला मुलं जनरली रटून घेतात. तो कसा आला तुम्हाला आता समजला असेल. ऑब्जेक्ट जर सरफेसवरून एका पर्टिक्युलर हाईटवर जात आहे आणि तेव्हा त्यामध्ये जी एनर्जी स्टोअर झाली ती असते ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. तर मग ती किती असेल? तर ती असते mgh आणि ती आपण कशी काढली हे तुमच्या लक्षात आलं. ठीक आहे, स्मॉल m म्हणजे काय? या ऑब्जेक्टचा मास. g म्हणजे काय? एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. याची व्हॅल्यू किती असते? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि h म्हणजे काय? हाईट, म्हणजे किती हाईटवर तो जाऊन पोहोचलेला आहे. ठीक आहे, तर आता तुम्हाला लक्षात आले असेल की ऑब्जेक्ट जर एका सरफेसवरून पर्टिक्युलर हाईटवर गेला तर त्यामध्ये जी एनर्जी स्टोअर होत असते ती असते ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आणि ती किती असते? तर ती असते mgh. ती किती असते? तर mgh. तुमच्या एवढं लक्षात आलेलं असेल. ठीक आहे, पण बघा ही जी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आहे ही रिलेटिव्ह असते आणि इन्क्रीज होते. बघा तुमच्याच टेक्स्टबुक मधली लाईन आहे, द एनर्जी इज रिलेटिव्ह अँड इन्क्रीज ॲज वी गो ग्रेटर हाईट फ्रॉम सरफेस ऑफ द अर्थ. ही जी एनर्जी आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी रिलेटिव्ह असते आणि ग्रेटर असते, म्हणजे वाढत जाते ॲज वी गो हाईट फ्रॉम द अर्थ सरफेस. अर्थ सरफेस पासून जसं जसं आपण हाईटवर जाऊ ही ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी चेंज होईल. याचा अर्थ काय? बघा यामध्ये मास जो आहे ऑब्जेक्टचा हा चेंज होत नाही. तुम्ही मास आणि वेट मध्ये शिकले आहे की कोणत्याही ऑब्जेक्टचा मास जागेनुसार चेंज होत नसतो. म्हणजे मास झाला या ऑब्जेक्टचा फिक्स. समजा या ऑब्जेक्टचा मास 50 kg असेल तर 50 kg राहील. तो इथेही असला आणि तो इथेही गेला तरी जी ची व्हॅल्यू फिक्स आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण हाईट चेंज होईल. समजा ऑब्जेक्ट इथं असला तर हाईट चेंज, ऑब्जेक्ट इथं असला तर हाईट चेंज. म्हणजे जशी जशी हाईट चेंज होईल पोटेन्शियल एनर्जी पण चेंज होईल. म्हणजे हाईट जर ग्रेटर झाली तर पोटेन्शियल एनर्जी ग्रेटर राहील. म्हणूनच तुमच्या बुक मध्ये म्हटलं आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज अ रिलेटिव्ह अँड इन्क्रीज ॲज वी गो ग्रेटर हाईट फ्रॉम द अर्थ सरफेस. म्हणजे अर्थ सरफेस पासून जेवढ्या ग्रेटर हाईटवर आपण जाऊ पोटेन्शियल एनर्जी पण इन्क्रीज होईल. तुमच्या लक्षात आलं असेल आता काय इन्क्रीज होते? हाईट चेंज
तर पोटेन्शियल एनर्जी पण चेंज, म्हणजे हाईट जर इन्क्रीज झाली तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी पण काय होईल, इन्क्रीज होईल. ठीक आहे, एक एक पॉईंट तुमच्या लक्षात येत असेल. तर बघा मग पोटेन्शियल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी जर ऑब्जेक्ट अर्थ सरफेस पासून एका पर्टिक्युलर हाईटवर असेल तर त्याच्यामध्ये असणारी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती आहे, mgh. ठीक आहे, मग आपण शोधून काढली किती झाली ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, mgh. ही केव्हा आहे, जेव्हा ऑब्जेक्ट अर्थ सरफेस पासून एका पर्टिक्युलर हाईटवर आहे. ठीक आहे, पण जर ऑब्जेक्ट अर्थ सरफेसवर असेल तर ऑब्जेक्ट कुठे आहे, अर्थ सरफेसवर आहे. जर ऑब्जेक्ट अर्थ सरफेसवर आहे तर मग त्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती. ठीक आहे, तर त्यामध्ये राहील पोटेन्शियल एनर्जी, अशा वेळेस त्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी राहील 0. काय राहील, 0. कसं काय 0 म्हटलं मी, तर बघा ऑब्जेक्ट कुठे आहे, अर्थ सरफेसवर. जर हा अर्थचा सरफेस आहे तर ऑब्जेक्ट कुठे आहे, अर्थ सरफेसवर आहे, म्हणजे हाईट किती झाली, 0. हा, इथं जर असता तर काही ना काही हाईट असती, इथं जर असता काही ना काही हाईट असती. तर आणि जर ऑब्जेक्ट इथं आहे तर इथं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती आहे, mgh, कारण तो अर्थ सरफेस पासून काहीतरी हाईटवर आहे, बरोबर. पण सध्या तो अर्थ सरफेसवरच आहे. अर्थ सरफेसवर असताना हाईट किती झाली, 0. मग जर मी या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू 0 पुटअप केली तर पूर्ण व्हॅल्यू किती झाली, 0. म्हणून अर्थ सरफेसवर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय राहील, 0 राहील. तर तुमच्या बुक मधले नेक्स्ट लाईन आहे, पोटेन्शियल एनर्जी इज mgh ॲट सम हाईट. काही सम हाईटवर एका पर्टिक्युलर हाईटवर पोटेन्शियल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय राहील, mgh राहील. किती राहील, mgh. अँड ऑन ग्राउंड इज 0, आणि ग्राउंडवर किती राहील, 0, बिकॉज हाईट इज 0. म्हणून ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी अर्थ सरफेसवर किती झाली, 0 झाली. ठीक आहे, पुढची लाईन बघा. आता हा mgh फॉर्म्युला आपण केव्हा केव्हा यूज करू शकतो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी. ठीक आहे, हा mgh फॉर्म्युला आपण केव्हा केव्हा यूज करू शकतो, तर बघा त्याची पण पर्टिक्युलर एक कंडिशन आहे की केव्हा आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काढताना mgh फॉर्म्युला यूज करू शकतो. तर बघा ही अर्थ आहे, हा सेंटर आहे आणि हा अर्थचा काय आहे, रेडियस. ठीक आहे, पुढची एक लाईन आहे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, व्हेन h इज स्मॉल कंपेअर टू द रेडियस r ऑफ द. आता हा रेडियस r आहे आणि ऑब्जेक्ट कुठं इथं उभा आहे. ऑब्जेक्ट कुठं आहे, बघा मी इथे डायग्राम मोठी काढतो, अर्थची डायग्राम मोठी काढणं आवश्यक आहे, तसं समजणार नाही. तर हा आहे सेंटर आणि हा आहे रेडियस ऑफ द अर्थ, आणि ऑब्जेक्ट आहे इथे. तर ही काय आहे, अर्थची रेडियस. ही काय आहे, अर्थची रेडियस. आणि ऑब्जेक्ट ही काय आहे, ऑब्जेक्टची हाईट. या अर्थ सरफेस पासून, बघा हा अर्थ सरफेस आहे, हा काय आहे, अर्थ सरफेस. ठीक आहे, हा झाला अर्थ सरफेस. अर्थ सरफेस पासून ऑब्जेक्टची काही ना काही हाईट आहे आणि सेंटर पासून इथपर्यंत अर्थचं काय आहे, रेडियस आहे. एवढं लक्षात आलं. लाईन बघा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, व्हेन h इज स्मॉल कंपेअर टू रेडियस r ऑफ द अर्थ. जर ऑब्जेक्टची हाईट या अर्थ सरफेस पासून जी आहे, जर ऑब्जेक्टची हाईट, बघा हे काही ना काही डिस्टन्स आहे, सेंटर पासून इथपर्यंत काही ना काही डिस्टन्स आहे, आणि अर्थ सरफेस पासून ऑब्जेक्टच्या हाईटवर आहे ते पण काही ना काही डिस्टन्स आहे. ठीक आहे, तर बघा याची स्मॉल, जर हाईटचं डिस्टन्स, हे जे हाईटचं डिस्टन्स आहे अर्थ सरफेस पासून ऑब्जेक्ट जेवढ्या हाईटवर आहे, हे जे डिस्टन्स आहे हे काय असेल, लेस असेल, कमी असेल, ॲज कम्पेअर टू रेडियस. रेडियस सोबत जर कम्पेअर केलं तुम्ही तर बघा रेडियस मोर आहे, जास्त आहे. ठीक आहे, आणि ऑब्जेक्टचं डिस्टन्स काय आहे, कमी आहे. हे डिस्टन्स कमी आहे आणि अर्थची रेडियस बघा ही जास्त आहे. ठीक आहे, काय म्हटलं आहे, व्हेन h इज स्मॉल कंपेअर टू रेडियस r ऑफ द अर्थ. जे अशा वेळेस काय होते, जर ऑब्जेक्ट एका पर्टिक्युलर हाईटवर आहे अर्थ सरफेस पासून, पण ती जेवढी काही हाईट आहे, जेवढ्याही हाईटवर तो ऑब्जेक्ट उभा असेल
ती हाईट तेवढा डिस्टन्स जर अर्थचं जे रेडियस आहे याच्यापेक्षा जर कमी असेल, याच्यापेक्षा काय असेल कमी असेल, जसं इथे दिसतंय तुम्हाला हे जे डिस्टन्स आहे हाईट हे काय कमी आहे अर्थपेक्षा, अशा वेळेस जी ची व्हॅल्यू काय असते कॉन्स्टंट असते. आपला जो फॉर्म्युला आहे mgh, अशा वेळेस त्याच्यातली जी ची म्हणजे एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय असते कॉन्स्टंट असते. आणि अशा वेळेस फॉर्म्युला यूज करून मग ऑब्जेक्ट जर इथं आहे तर अशा वेळेस ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी जर करायची आहे तर फॉर्म्युला यूज केला जाईल mgh. म्हणजे mgh फॉर्म्युला केव्हा यूज केला जातो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी, जेव्हा ऑब्जेक्टची हाईट फ्रॉम अर्थ सरफेस पासून ऑब्जेक्टची जी हाईट आहे ती कमी असली पाहिजे कोणापेक्षा, रेडियस पेक्षा. ती रेडियस पेक्षा काय असली पाहिजे, कमी असली पाहिजे. तेव्हाच अर्थ ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी तुम्ही mgh हा फॉर्म्युला यूज करू शकता. कारण की एक दुसरा फॉर्म्युला येणार आहे, तेव्हा मुलं कन्फ्यूज होऊन जातात या टॉपिक. तर आधी हे गोष्ट समजून घ्या, mgh केव्हा यूज केला जातो, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू mgh हा फॉर्म्युला केव्हा यूज केला जातो, जेव्हा ऑब्जेक्ट अर्थ सरफेस पासून एका पर्टिक्युलर हाईटवर असेल, पर्टिक्युलर हाईटवर म्हणजे पर्टिक्युलर डिस्टन्सवर असेल, ती हाईट किंवा तो डिस्टन्स जर रेडियस पेक्षा कमी असेल, अर्थच्या रेडियस पेक्षा कमी असेल, तरच तुम्ही mgh फॉर्म्युला यूज करू शकता. ठीक आहे. मग जर ऑब्जेक्ट, आता सपोज मी कंडिशन चेंज करतो, आता ऑब्जेक्ट बघा कुठे आहे, आता ऑब्जेक्ट इथे आहे आणि आता ही डिस्टन्स, ही हाईट बघा, ही हाईट अर्थच्या रेडियस पेक्षा मोर आहे. आता अर्थचा रेडियस छोटा झाला आणि तुमचा ऑब्जेक्ट तर खूप हाईटवर आहे उभा. आता काय झालं आहे, आता अर्थ रेडियस पेक्षा तुमच्या ऑब्जेक्टची हाईट फ्रॉम अर्थ सरफेस पासून तुमच्या ऑब्जेक्टची हाईट जास्त आहे अर्थ रेडियस पेक्षा. अशा वेळेस mgh फॉर्म्युला यूज करता येणार नाही. आलं का लक्षात? काय म्हटलं मी, आपण mgh फॉर्म्युला केव्हा यूज करतो, जेव्हा ऑब्जेक्ट अर्थ सरफेस पासून एका पर्टिक्युलर हाईटवर आहे, पण ती जी हाईट आहे ती अर्थ रेडियस पेक्षा कमी असेल तरच आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू mgh फॉर्म्युला यूज करतो. पण आता कंडिशन चेंज झाली, तुमचा ऑब्जेक्ट खूप दूर आहे आणि अर्थची जी रेडियस आहे, या रेडियसचं जेवढं डिस्टन्स आहे, ती जेवढी काही रेडियस आहे त्याच्यापेक्षा ऑब्जेक्ट जास्त हाईटवर आहे. बघा हे डिस्टन्स अर्थ सरफेस पासून ऑब्जेक्टची हाईट बघा, हे डिस्टन्स खूप जास्त आहे आणि हे तर कमी आहे. अशा वेळेस ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू mgh हा फॉर्म्युला यूज केला जात नाही. का यूज केला जात नाही, काय कारण आहे? ठीक आहे, कारण जसं जसं ऑब्जेक्ट हाईटवर जाईल, जसं जसं ऑब्जेक्ट काय जाईल हाईटवर जाईल, जी ची व्हॅल्यू डिक्रीज होत जाते. जी डिक्रीजेस. मला एक सांगा, ही जर अर्थ आहे, अर्थची ग्रॅव्हिटेशनल फील्ड असते, समजा ही अर्थची काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. म्हणजे या ग्रॅव्हिटेशनल फील्ड इथपर्यंत ऑब्जेक्ट जर इथपर्यंत असला तर अर्थ त्याला स्वतःकडे काय करेल, ओढेल. ठीक आहे, पण ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या पलीकडे तिकडे जर ऑब्जेक्ट निघून गेला तर अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर अप्लाय होईल का, नाही होणार. कारण तो अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या तिकडे निघून गेला ऑब्जेक्ट. आणि जर ऑब्जेक्ट इथं आहे, अर्थची ग्रॅव्हिटेशनल फील्ड इथपर्यंतच आहे, फक्त अर्थची ग्रॅव्हिटेशनल फील्ड फक्त इथपर्यंतच आहे. म्हणजे या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या आतमध्ये कोणतेही ऑब्जेक्ट असेल तर अर्थ त्याला स्वतःकडे ओढते बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण ऑब्जेक्ट ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर निघून गेला तर अर्थ त्याला ओढेल काय, नाही. म्हणजेच जी ची व्हॅल्यू कमी होऊन जाईल, म्हणजेच ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू डिक्रीज कमी कमी होत जाईल. म्हणजेच ऑब्जेक्ट जसं जसं हाईटवर जाईल तशीच ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होईल, डिक्रीज होऊन जाईल. आणि ऑब्जेक्ट जसा इन्फायनाईट डिस्टन्सवर निघून गेला, काय म्हणत आहोत मी, ऑब्जेक्ट खूप जास्त दूर जर निघून गेला इन्फायनाईट डिस्टन्सवर, तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू 0 होऊन जाईल. An object at an infinite distance from Earth's surface, that time gravitational potential energy became 0. हे लक्षात ठेवतो. आलं लक्षात? आता आपला दुसरा फॉर्म्युला येणार आहे, तर तुमच्याही लक्षात आला. तर हे सर्व मी काढून टाकतो आता, कारण की आता आपल्याला शिकायचा आहे दुसरा फॉर्म्युला.
तुमच्या लक्षात आलं असेल आता, ठीक आहे. तर ऑब्जेक्ट जर मग खूप जास्त दूर असेल, ठीक आहे, एवढा दूर असेल की रेडियस पेक्षा त्याचा डिस्टन्स काय खूप जास्त आहे, तर आपण MGH फॉर्म्युला यूज करू शकतो का? नाही. ठीक आहे. तर आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल अशा वेळेस? नवीन फॉर्म्युला आपल्याजवळ आहे. ठीक आहे. तर आपल्याला लक्षात आला, ऑब्जेक्ट जर खूप हाईटवर असेल तर बघा ग्रॅव्हिटेशनल म्हणजे ऑब्जेक्ट जर खूप हाईटवर गेला, तुम्ही आधी सांगितलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर अप्लाय होणार नाही, आणि अशा वेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर अप्लाय होणार नाही म्हणजे ऑब्जेक्ट खूप दूर आहे. अशा वेळेस काय होऊन जाईल, स्मॉल जी ची व्हॅल्यू 0 होऊन जाईल, आणि स्मॉल जी ची जर व्हॅल्यू 0 झाली तर पोटेन्शियल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीची पण व्हॅल्यू काय झाली, 0 झाली, जर ऑब्जेक्ट खूप हाईटवर असेल, खूप डिस्टन्सवर असेल. आलं लक्षात? तर बघा, ही जर अर्थ आहे, ही काय आहे, अर्थ आहे. ठीक आहे. स्टार्टिंगचं थोडं सांगतो तुम्हाला. जर हा अर्थ सरफेस आहे आणि अर्थ सरफेसवर जर ऑब्जेक्ट उभा आहे तर आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू किती बघितली होती, 0. ऑब्जेक्ट समजा काही हाईटवर आहे, ही आहे हाईट, म्हणजे अर्थ सरफेस पासून ऑब्जेक्ट थोडासा हाईटवर आला, इथं आला ऑब्जेक्ट, तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू किती काढली आपण, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू mgh, म्हणजे पॉझिटिव्ह होती, व्हॅल्यू पॉझिटिव्ह होती. ऑब्जेक्ट अजून काहीतरी हाईटवर आला असेल पर्टिक्युलर, ठीक आहे, म्हणजे ऑब्जेक्ट इथं होता, अजून थोडासा वरता आला ऑब्जेक्ट, तरी जी ची व्हॅल्यू किती राहील, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू राहिली mgh, आणि ही पण काय राहील, पॉझिटिव्ह राहील. ठीक आहे. हे लक्षात आलं तुम्हाला? आता चेक. आता बघा, आरचं सेंटर आहे, ही झाली रेडियस. ठीक आहे. ही आरची ग्रॅव्हिटेशनल फील्ड काढतो मी. ही काय आहे, आरची ग्रॅव्हिटेशनल फील्ड, म्हणजे इथपर्यंत जर ऑब्जेक्ट असला तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर अप्लाय होत नाही, आणि ऑब्जेक्ट खूप दूर निघून गेला आहे. आता ऑब्जेक्ट कुठे गेलाय, खूप दूर निघून गेलेला आहे. मी समजा हे आहे इनफायनाइट डिस्टन्स, हे काय आहे, इनफायनाइट डिस्टन्स, म्हणजे जर ऑब्जेक्ट इनफायनाइट डिस्टन्सवर पृथ्वीच्या खूप दूर निघून गेला तर अशा वेळेस ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू काय राहील, 0. ऑब्जेक्ट जर इनफायनाइट डिस्टन्सवर निघून गेला तर इनफायनाइट डिस्टन्सवर निघून गेला म्हणजे खूप दूर गेला, जर इथपर्यंत असता तर त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय झाला असता. ठीक आहे. पण ऑब्जेक्ट जो इनफायनाइट डिस्टन्सवर निघून जातो, अर्थची जी ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे त्याला क्रॉस करून जर बाहेर निघून राहिला तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर अप्लाय होणारच नाही, म्हणजे जी ची व्हॅल्यू ती काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल, आणि जी ची व्हॅल्यू जर 0 झाली तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी पण 0 होऊन जाईल. ठीक आहे. म्हणून इनफायनाइट डिस्टन्सवर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय राहील, 0 राहील. ठीक आहे. आता तुमचा ऑब्जेक्ट इथे आहे, तुमचा ऑब्जेक्ट काय आहे, इथे आहे, आणि आता तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे. आता तर MGH फॉर्म्युला यूज होणार नाही, कारण की रेडियस पेक्षा खूप हाईटवर आहे. आता कोणता फॉर्म्युला आहे, आता इंट्रोड्यूस होतो सेकंड फॉर्म्युला. ठीक आहे. तर फॉर्म्युला नंतर सांगतो मी, पण ही जी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आपण आता काढू, जेव्हा ऑब्जेक्ट अर्थ सरफेस पासून खूप हाईटवर आहे आणि इनफायनाइट वर तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी 0 आहे, तर नेमकी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी पॉझिटिव्ह येईल की निगेटिव्ह येईल? तर मला एक सांगा, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इनफायनाइट डिस्टन्सवर 0 आहे, आणि 0 पेक्षा ज्या ग्रेटर व्हॅल्यू असतात त्याला तुम्ही काय म्हणता मॅथमॅटिक्स मध्ये, पॉझिटिव्ह, आणि 0 पेक्षा ज्या लेस व्हॅल्यू असतात त्याला तुम्ही निगेटिव्ह म्हणतात. तुमच्या मॅथमॅटिक्स मध्ये असं असते ना ग्राफ, 0 ग्रेटर व्हॅल्यू पॉझिटिव्ह असतात आणि लेस व्हॅल्यू निगेटिव्ह असतात. ठीक आहे. हा कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे मॅथमॅटिक्सचा. सेम कॉन्सेप्ट इथे लागू होतो. बघा, जर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इनफायनाइट डिस्टन्सवर खूप दूर अंतरावर जर इनफायनाइट डिस्टन्सवर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑब्जेक्टची काय असते, 0 असते. म्हणजे ऑब्जेक्ट जर इथं असेल इनफायनाइट डिस्टन्सवर, ऑब्जेक्ट जर इथं असेल तर त्याची पोटेन्शियल एनर्जी काय आहे, 0 आहे, तो इनफायनाइट डिस्टन्सवर आहे. पण ऑब्जेक्ट आता इथं आहे, ठीक आहे, इनफायनाइट डिस्टन्सच्या थोड्या इकडे आहे ऑब्जेक्ट, तर इथं त्याची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय राहील, तर बघा इथं 0 आहे, 0 पेक्षा ग्रेटर
0 पेक्षा ग्रेटर काय राहील पॉझिटिव्ह आणि 0 पेक्षा लेस काय राहील निगेटिव्ह. म्हणजेच तुमची ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी आता काय निघेल निगेटिव्ह निघेल आणि ती असते ग्रॅव्हिटेशनल. इथं जर ऑब्जेक्ट उभा आहे तुमचा आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असते तुमची मायनस कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपॉन r प्लस h. ठीक आहे, एवढी असते. जर ऑब्जेक्ट कुठं असेल खूप हाईटवर असेल, ऑब्जेक्ट अर्थ सरफेस पासून खूप हाईटवर असेल, ठीक आहे, तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी त्याची निगेटिव्ह राहील कारण इन्फायनाइटवर 0 आहे आणि 0 लेस दॅन 0 काय राहील निगेटिव्ह राहील. आणि ते किती राहील तर कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपॉन r प्लस h. ठीक आहे, हा फॉर्म्युला समजून सांगतो तुम्हाला. हा फॉर्म्युला मी साईडला लिहितो. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू मायनस कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपॉन r प्लस. तर बघा कॅपिटल G म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ज्याची व्हॅल्यू फिक्स असते. कॅपिटल M म्हणजे अर्थचा रेडियस सॉरी कॅपिटल M म्हणजे अर्थचा मास ज्याची व्हॅल्यू फिक्स असते. स्मॉल m म्हणजे तुमच्या ऑब्जेक्टचा मास आणि r प्लस s म्हणजे काय ही आहे रेडियस r आणि इथून इथपर्यंतचं तुमचं ऑब्जेक्टची हाईट तर r प्लस h. ठीक आहे, म्हणजे सेंटर पासून इथपर्यंत काय झालं r प्लस h. या व्हॅल्यू जेव्हा तुम्ही पुटअप कराल तर तुम्हाला मिळेल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी व्हेन ऑब्जेक्ट इज अ very large distance from the earth surface, very large height from the earth surface, that time it is a negative. ठीक आहे, आता तुमच्या लक्षात आलं असेल निगेटिव्ह का असतो. ऑब्जेक्ट जर अर्थ सरफेसवर असेल तर पोटेन्शियल एनर्जी किती असते. ऑब्जेक्ट जर सम हाईटवर गेला तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती असते. ऑब्जेक्ट जर खूप जास्त हाईटवर गेला तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती असते. ऑब्जेक्ट जर इन्फायनाइट डिस्टन्सवर असेल तर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती असते. ठीक आहे, तर पूर्ण टॉपिक कॉन्सेप्च्युअल होता आणि जेवढं डिटेलमध्ये मला सांगता येईल तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तुम्ही जर 100% कॉन्सन्ट्रेशननं जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला नक्की समजेल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीचा कॉन्सेप्ट काय आहे. ठीक आहे, तरी काही डाऊट असला अडचण असली तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.